नमस्कार मित्र, आज आपण मागणीचं विश्लेषण हे एक प्रकरण आपण अर्थशास्त्रातलं बघत आहोत. 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये मागणीचं विश्लेषण या बाबतीमध्ये अभ्यासक्रम ठेवलेला आहे. डिमांड ॲनालिसिस याला म्हटलं जात असतं. प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या वस्तूची मागणी करतो, कारण प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गरजा भेडसावत असतात आणि या गरजा पूर्ण करण्याकरिता व्यक्ती वस्तूची मागणी करतो. जेवढ्या व्यक्तीच्या गरजा जास्त असेल तेवढी व्यक्तीची मागणी किंवा तेवढी वस्तूची मागणी सुद्धा जास्त असते. आणि म्हणून आपल्याला मागणीचं विश्लेषण अभ्यासणं महत्त्वाचं आहे. आता मागील प्रकरणामध्ये आपण उपयोगितेच्या संकल्पनेचा विचार केला, त्याचा अभ्यासही केला. उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर त्या वस्तूची मागणी केली जाते, अन्यथा त्या वस्तूची मागणी केली जात नाही. आणि म्हणून उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. विशिष्ट वस्तूमध्ये असणारी उपयोगिता मनुष्याची इच्छा निर्माण करते, पण उपयोगिता स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. उपयोगिता ही स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. या प्रकरणामध्ये मागणीचे विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागणीचं विश्लेषण हे उपभोक्त्याच्या वर्तनाशी निगडित आहे, संबंधित आहे. कारण मागणी ही उपभोक्ता करतो, उपभोक्ता म्हणजे ग्राहक करतो. आणि म्हणून मागणीचं विश्लेषण हे उपभोक्त्याच्या वर्तनाशी संबंधित असं वर्तन आहे. यासाठी आपल्याला मागणीची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे एखाद्या वस्तूची इच्छा असणे म्हणजे मागणी का? तर आपल्याला याचं उत्तर नकारात्मक द्यावं लागेल. परंतु सर्वसाधारणपणे एखाद्या वस्तूची इच्छा दर्शविणे म्हणजे मागणी असं समजलं जातं. पण अर्थशास्त्रीय दृष्ट्या फक्त एखाद्या वस्तूबद्दलची इच्छा दाखविणे म्हणजे मागणी नव्हे. कारण व्यक्तीला अनेक वस्तू विकत घेण्याची इच्छा असते. त्याला त्याच्या घरी कार असावी असं वाटतं, इच्छा असते. त्याला विमानामध्ये बसून प्रवास करावा अशी सुद्धा इच्छा असते. मग ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी मागणीमध्ये अंतर्भूत होत नाही. याचा अर्थ असा की एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे म्हणजे इच्छा. अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा की जिला खरेदी शक्तीचं पाठबळ असतं. काय असतं? खरेदी शक्तीचं पाठबळ असतं. म्हणजे मागणीमध्ये इच्छेचा अंतर्भाव असतो, इच्छा समाविष्ट असते. पण जेव्हा या इच्छेला खरेदी शक्तीचं जेव्हा पाठबळ असतं आणि आपल्याकडे जी काही खरेदी शक्ती असते ती खरेदी शक्ती खर्च करण्याची तयारी असते, मानसिक तयारी असते. अशा मानसिक तयारीला काय म्हटलं जात असतं? मागणी असं म्हटलं जात असतं. एखाद्या व्यक्तीला कार घेण्याची इच्छा असते. एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे जर समजा टू व्हीलर नसेल
तर ती घेण्याची इच्छा असते. पण त्यासाठी पुरेशी क्रयशक्ती म्हणजे काय? पैसा, विकत घेण्याची शक्ती. आणि ही विकत घेण्याची शक्ती कशात आहे? पैशात आहे. आणि म्हणून ही जी क्रयशक्ती आहे ती क्रयशक्ती त्याच्याकडे असणे आवश्यक असते. आणि म्हणून केवळ इच्छा असणे म्हणजे मागणी नाही. मग इच्छा असणे म्हणजे मागणी नाही, तर मग मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे एखाद्या वस्तूला विकत घेण्याची त्याच्याकडे क्षमता असायला पाहिजे. क्षमता कशामध्ये आहे? पैशामध्ये. म्हणजे पैशाचं पाठबळ असायला पाहिजे, प्रबळ त्याच्याकडे इच्छा असायला पाहिजे, आणि खरेदी करण्याची त्याची इच्छा असायला पाहिजे, खरेदी करण्याची क्षमता असायला पाहिजे. थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की सर्व इच्छा मागणी नाही. जसं मराठीमध्ये एक कल्पना विलासाचं एक उदाहरण दिलं जातं. गणपतवानी बिडी पितानी, चावायाचा नुसतीच काडी, आणि म्हणायचा मी या जागेवर बांधीन माडी. म्हणजे काय? मराठीच्या याच्यामध्ये कल्पना विलास म्हणजे अतिशयोक्ती अलंकाराचं हे उदाहरण आहे. आपल्याला मराठी शिकायचं नाही, पण यामध्ये आपल्याला मागणी काय आहे हे मात्र आपल्याला समजून घेता येतं. म्हणून फक्त आपण मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना केल्या, इच्छा जर समजा व्यक्त केल्या की मी या जागेवर माडी बांधीन, माझा मोठा बंगला असेल, किंवा माझ्याकडे त्या बंगल्यामध्ये कार असेल, माझ्याकडे 100 नोकर असतील, माझ्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध असेल, मी राजा होईल, किंवा मी या देशाचा पंतप्रधान होईल, किंवा मी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल, अशा प्रकारची इच्छा म्हणजे काही सत्यस्थिती नसते. आणि म्हणून एखाद्या वस्तूची जी मागणी आहे ती करत असताना व्यक्तीकडे इच्छा तर आवश्यक आहेच. म्हणजे खरेदी करण्याची प्रबळ इच्छा पाहिजे. काय पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे ती प्रबळ इच्छा पाहिजे. आणि त्यानंतर प्रबळ इच्छेबरोबरच त्याच्याकडे काय? क्रयशक्तीचं पाठबळ असायला पाहिजे, म्हणजे पैसा पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी की त्याच्याकडे असणारे जे काही क्रयशक्ती आहे म्हणजे पैसा आहे, तो पैसा खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मागणी निर्माण होत असते. याचा अर्थ असा की मागणी म्हणजे काय? तर प्रबळ इच्छा, 2 क्रयशक्ती, आणि 3 खर्च करण्याची तयारी, मानसिक तयारी. या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं की मागणी निर्माण होत असते. थोडक्यात सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही, तर क्रयशक्तीचं पाठबळ असणारी जी इच्छा असते ही इच्छा म्हणजे मागणी. बघा, तुम्हाला या ठिकाणी मागणीचं एक सूत्र दिलेलं आहे. मागणी बरोबर इच्छा असणे अधिक खरेदी करण्याची तयारी असणे आणि खरेदी क्षमता असणे. हा 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? मागणी असं म्हटलं जात असतं. ती मागणी असते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणीची संकल्पना अशा प्रकारची आहे, अशा प्रकारची दिसून येते. आता आपल्याला काय करायचं आहे की एखाद्या थोडंसं म्हणजे आपण मागणीच्या बाबतीमध्ये जास्तचं जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते ज्ञान मिळावं याकरिता काय बघायचं आहे? आपल्याला एक गोष्ट करून बघायची आहे. ते म्हणजे
आपल्याला संकल्पनांचे जे नाव आहे ते नावं लिहायची. गरीब व्यक्तीला कार हवी. काय झालं? काय झालं सांगा. त्यानंतर एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली. या दोन गोष्टीमधला जो फरक आहे तो फरक आपल्याला दिसून येतो. आताच मी तुम्हाला मागणीचं विश्लेषण करून सांगितलं, मागणीची संकल्पना समजून सांगितली. गरीब व्यक्तीला कार हवी आहे, मागणी झाली का? नाही, याला मागणी म्हणता येणार नाही. ती गरीब व्यक्तीची इच्छा आहे. काय आहे? इच्छा ही संकल्पना या ठिकाणी दिसून येते. एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली, मात्र ही मागणी झाली. त्याच्याकडे पैशाचंही पाठबळ आहे, इच्छाही आहे, आणि श्रीमंत व्यक्ती कार खरेदी करण्याची त्याच्याकडे क्षमता असते किंवा मानसिक तयारी सुद्धा असते, तो घेऊ शकतो. आणि म्हणून एखाद्या श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली, ही मागणी झाली. त्यानंतर आपल्याला बघायचं मागणीची व्याख्या. बेनहॅम यांनी मागणीची व्याख्या सांगितलेली आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी. यावरून काही वैशिष्ट्य मागणीचे दिसून येतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. या मागणीमध्ये काय दिसून येते? सापेक्षता दिसून येते. आणि सापेक्ष संकल्पना असल्यामुळे, सापेक्ष म्हणजे काय? मागणी अपेक्षा, लोकांच्या जे काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करणारी संकल्पना, इच्छा पूर्ण करणारी संकल्पना आहे. म्हणून सापेक्ष संकल्पना ही मागणीची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला या व्याख्येवरून दिसून येतं, ती म्हणजे मागणीला विशिष्ट वेळेचा आणि किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. बघा व्याख्येमध्ये काय सांगितलं? विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. आणि म्हणून मागणीला विशिष्ट वेळेचा व विशिष्ट किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. मागणी ही एक विशिष्ट काळामध्ये केली जात असते, वेळेमध्ये केली जात असते. आणि विशिष्ट किमतीला म्हणजे परवडणाऱ्या किमतीला मागणी केली जात असते. आणि आपल्याला ज्या वस्तूची गरज असेल त्या वस्तूची गरज म्हणजे ती वस्तू, गरजेची जी वस्तू आहे ती वस्तू खरेदी केली जाते, म्हणजे विशिष्ट वस्तूची खरेदी केली जात असते. यावरून आपल्याला मागणीच्या बाबतीमध्ये आपल्याला जी माहिती आहे ती माहिती आपल्याला स्पष्ट करता येते, किंवा मागणीच्या बाबतीतली जी माहिती आहे ती माहिती आपण सांगू शकतो. आता आपल्याला बघायचं मागणीचं एक कोष्टक, ज्याला मागणीचं पत्रक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मागणीचं कोष्टक किंवा मागणीचं पत्रक म्हटलं जातं. तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या कोष्टकामध्ये किंवा सारणीमध्ये दाखविला जात असतो त्याला मागणी कोष्टक किंवा मागणी पत्रक असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट वस्तूची मागणी करत असताना त्याची जी किंमत आहे ती किंमत आणि विशिष्ट वस्तू यातील जो संबंध आहे, आणि तो कोणता संबंध? कार्यात्मक संबंध आहे. हा कार्यात्मक संबंध एखाद्या सारणीमध्ये किंवा एखाद्या पत्रकामध्ये किंवा एखाद्या कोष्टकामध्ये जेव्हा आपण दाखवतो त्याला मागणी पत्रक असं म्हटलं जातं, मागणीची सारणी असं म्हटलं जात असतं, किंवा मागणीचं कोष्टक असं म्हटलं जातं. आणि हे मागणीचं कोष्टक किंवा मागणीचं पत्रक हे वैयक्तिक मागणी पत्रक किंवा बाजार मागणी पत्रक असते.
म्हणजे जर समजा एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये ते जर दाखविलं असेल, दाखविण्यात आलं असेल, तर ते वैयक्तिक मागणीपत्रक ठरतं. आणि बाजाराच्या बाबतीमध्ये म्हणजे बाजारात अनेक ग्राहक काय करत असतात, वस्तूंची मागणी करतात. आणि एकाच वस्तूच्या बाबतीमध्ये अनेक ग्राहकांनी कशा पद्धतीने मागणी दाखविली आहे याचा कार्यात्मक संबंध ज्या कोष्टकामध्ये स्पष्ट केला जात असतो त्याला बाजार मागणी पत्रक असं म्हटलं जातं. म्हणजे मागणी पत्रकामध्ये दोन भाग आपल्याला करता येतात, दोन प्रकार आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरं आहे बाजार मागणी पत्रक. बाजार मागणी पत्रक आणि वैयक्तिक मागणी पत्रक हे कसं आहे, वेगवेगळं आहे. वैयक्तिक मागणी पत्रक हे एका व्यक्तीच्या बाबतीमधलं, एका व्यक्तीच्या मागणीची कार्यात्मक संबंध स्पष्ट करते. आणि बाजार मागणी पत्रक हे बाजारात आलेल्या अनेक ग्राहकांनी केलेल्या मागणीचा कार्यात्मक संबंध स्पष्ट करणारं पत्रक आहे. आता वैयक्तिक मागणी पत्रकाचा जर विचार केला तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी. आणि याचं जे पत्रक असतं ते पत्रक दाखविलं जातं त्याला वैयक्तिक मागणी पत्रक असं म्हटलं जातं. विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किती नगदसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकामध्ये दाखविलेलं असतं त्याला वैयक्तिक पत्रक असं म्हणतात. आणि खाली दिलेल्या वैयक्तिक मागणी पत्रकाच्या द्वारे आपल्याला काय करता येतं, स्पष्ट करता येतं. बघा, या वैयक्तिक मागणी पत्रकावरून आपल्याला काय करता येतं, वैयक्तिक मागणी स्पष्ट करता येते. 3.1 तक्ता क्रमांक 3.1 मध्ये वैयक्तिक मागणी दाखविलेली आहे आणि म्हणून त्याला वैयक्तिक मागणी पत्रक म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये बघा, क्ष वस्तूची जी किंमत आहे, क्ष वस्तूची किंमत या ठिकाणी दाखविलेली आहे आणि क्ष वस्तूला असलेली मागणी दाखविलेली आहे. याचं मापन कशामध्ये केलेलं आहे, क्ष वस्तूची किंमत रुपयामध्ये दाखवलेली आहे आणि मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे. जर वैयक्तिक मागणी दाखवत असताना किंवा मागणी पत्रक तयार करत असताना ती वैयक्तिक विक्रेता कशा पद्धतीने खरेदी करेल याचं सुद्धा भान ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये काय दाखवलेलं आहे, क्ष वस्तूची किंमत आणि मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे. हे जर क्विंटलमध्ये किंवा टनामध्ये दाखवलेली असती तर एक व्यक्ती 1 टन किंवा 1 क्विंटल स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी वस्तूची खरेदी करणार नाही. आणि म्हणून ही जी मागणी आहे ती मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे. बघा, या पुस्तकामध्ये आपल्याला काय दिसून येते, या क्ष वस्तूची जी किंमत आहे ही किंमत दाखवलेली आहे. जर या क्ष वस्तूची किंमत 10 रुपये बाजारपेठेमध्ये आहे, मागणी किती व्यक्ती करतात, एकच व्यक्ती करतो. वैयक्तिक मागणी पाहतो 10 रुपये किंमत आहे. 10 रुपये किंमत असताना तो क्ष व्यक्ती काय करतो, 1 किलो वस्तूची खरेदी करतो. 1 किलो वस्तूला मागणी करेल. त्यानंतर त्याची किंमत घटली, 8 रुपये झाली. 8 रुपये झाल्यानंतर काय होईल की तो आपल्या मागणीमध्ये वाढ करेल. कारण कमी किंमत झाली की आपण काय करतो, वस्तूचे जास्त नग खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. जर समजा सोनं 50-55 हजार रुपये तोळा आहे, हे जर 100 रुपये तोळा जर झालं तर आपण काय करेल, 1 तोळा सोनं आपण विकत घ्यायला जाऊ का, नाही. 100 रुपये तोळा जर झालं तर आपण किलोनी सोनं घेऊ.
म्हणजे वस्तूची किंमत घटली की आपण काय करतो, मागणी वाढवतो. वस्तूचे जे नग आहेत ते नगांची मागणी जास्त करत असतो. त्याचप्रमाणे आपण त्याच क्ष वस्तूची किंमत जर समजा 6 रुपये झाली, किती झाली, 6 झाली. 6 रुपये झाल्यानंतर काय झालं की वस्तूची मागणी वाढली. पूर्वी 2 किलो होती, त्यानंतर पुन्हा 3 किलो झाली. 1 किलोने मागणी वाढली. त्यानंतर पुन्हा किंमत 4 रुपये झाली. पुन्हा मागणीत काय झालं, वाढ झाली. 3 वरून 4 वर गेली. 1 किलोने मागणी वाढली. 2 रुपये किंमत झाली. त्यानंतर काय झालं, 5 किलोने मागणी वाढली. क्ष वस्तूची 5 किलोने मागणी वाढली. म्हणजे जसजसं किमतीमध्ये काय होतं, घट होत जात असते. जसजशी किंमत काय होते, घटते, तसतशी जी मागणी आहे ती मागणी काय होते, वाढताना दिसून येते. बघा हा ॲरो जो आहे, हा ॲरो काय होतो, घटीचा दाखवलेला आहे. मागणीमध्ये मात्र काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीमध्ये बदल होतो. किंमत घटली, मागणी वाढली. किंमत जसजशी वाढते, काय होते, वस्तूची जी किंमत आहे ही किंमत जसजशी वाढते तसतशी मागणीमध्ये काय होते, घट होते. बघा घट झालेली दिसून येते. किमतीत वाढ, मागणीत घट. किमतीत घट, मागणीत वाढ. समजा आपण हा विचार करू. आता हे जे कोष्टक आहे, हे कोष्टक आपण विरुद्ध दिशेने आपण काय करू, अभ्यासू. समजा क्ष वस्तूची किंमत आहे मनामध्ये, ती वस्तू आपण गृहीत धरू. क्ष, तुम्ही कोणतीही वस्तू एखादी गृहीत धरा. जर 2 रुपये जर समजा त्याची किंमत असेल तर आपण काय करतो, जास्तीत जास्त ती वस्तू खरेदी करतो. 4 रुपये त्याच वस्तूची किंमत झाली तर आपण बघा 1 किलोने मागणी कमी करतो, म्हणजे 4 किलोची मागणी करतो. 6 रुपये किंमत झाली, 3 किलोची मागणी केली जाते. 8 रुपये किंमत झाली, 2 किलोची मागणी केली जाते. आणि 10 रुपयापर्यंत किंमत वाढली तर 1 किलो आपण काय करतो, ती वस्तू खरेदी करतो किंवा त्या वस्तूची मागणी करतो. याचा अर्थ असा की जसजशी किंमत काय होते, वाढते, तसतशी काय होत असते, मागणी घटते. आणि जसजशी किंमत घटते तसतशी मागणी वाढते. म्हणजे मागणी काय आहे, मागणी काय आहे, किमतीच्या विरुद्ध दिशेने चालते. किमतीच्या विरुद्ध दिशेने चालते. सोबतच जी मागणी आहे, ही मागणी जर आपण जर पाहिली तर मागणीचं आपण एक सूत्र रूपाने आपल्याला स्पष्ट करता येते का सांगता येतं. काय सांगता येईल, किंमत वाढली की मागणी घटते. काय होते, घटते. आणि किंमत घटली तर मागणी वाढते. मागणीत वाढ होते. हे सूत्र जे आहे, सूत्र तुम्ही काय करा, तुमच्या तुमच्या नोटबुकामध्ये लिहून ठेवा. हे जे सूत्र आहे ते सूत्र तुम्ही लिहून ठेवा. आता ही जी मागणी आहे ती मागणी विरुद्ध दिशेने आपल्याला कार्य करताना दिसून येते. किमतीच्या विरुद्ध दिशेने काम करताना दिसून येते, कार्य करताना दिसून येते. आता या तथ्याचं स्पष्टीकरण आपल्याला थोडक्यामध्ये करायचं आहे. वर दिलेल्या कोष्टकामध्ये काय, क्ष वस्तूची किंमत दाखवलेली आहे, ती रुपयामध्ये स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या सारणीमध्ये, दुसऱ्या स्तंभामध्ये क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे.
यावरून असे दिसून येते की वस्तूची किंमत जसजशी वाढते तसतशी वस्तूची मागणी कमी केली जाते आणि वस्तूची किंमत जसजशी कमी होते तसतशी काय होते, मागणीत वाढ होते. म्हणजेच मागणी ही किमतीवर आधारित असते. अधिक किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते आणि अधिक नगसंख्येची मागणी केली जात असल्यामुळे किमतीचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आणि जर समजा किंमत जर वाढली, वाढीव किमतीला मागणी कमी होताना दिसून येते, किंमत घटताना दिसून येते, मागणी घटताना दिसून येते. यानंतर आपल्याला वैयक्तिक मागणी वक्राचा विचार करायचा आहे. मागणी वक्र म्हणजे आकृतीच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक मागणी स्पष्ट करायची. आता ही मागणी आपण वरचा जो काही तक्ता आहे त्या तक्त्याच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू शकतो किंवा सांगू शकतो. बघा, ही वैयक्तिक मागणी दाखवलेली आहे. या वैयक्तिक मागणीमध्ये काय दाखवलेलं आहे, य अक्षावर वस्तूची किंमत दाखवलेली आहे आणि क्ष अक्षावर वस्तूची मागणी दाखवलेली आहे. काय दाखवलेली आहे, य अक्षावर वस्तूची मागणी दाखवलेली आहे आणि क्ष अक्षावर वस्तूची किंमत दाखवलेली आहे. आडवा जो वक्र आहे बघा, ही किंमत य अक्षावर दाखवलेली आहे आणि या शून्य क्ष अक्षावर वस्तूची मागणी दाखवलेली आहे. बघा, हे या ठिकाणी मागणी दिसून येईल तुम्हाला. ही जी मागणी आहे ही मागणी काय झालेली आहे, क्ष अक्षावर दाखवलेली आहे. आता कोष्टकातलंच उदाहरण आपण या ठिकाणी घ्यायचं आहे आणि उदाहरण घेत असताना म हा वक्र, हा जो वक्र आहे म हा वक्र जो आहे, हा जो वक्र आहे हा वक्र ऋणात्मक आकाराचा येतो. म्हणजे इकडून इकडे सरकत येणार आहे असतो. म्हणजे वस्तूची किंमत आणि मागणी याचा जो संबंध आहे तो संबंध या या वक्राच्या माध्यमातून दाखवलेला आहे. हा जो वक्र आहे त्या वक्राच्या माध्यमातून दाखवलेला आहे. जसजशी किंमत काय होते, वाढते, तसतशी किंमत मागणी घटते. बघा, आपण या आकृतीमध्ये पाहू. वस्तूची किंमत किती झालेली आहे, 10 रुपये किंमत आहे. ही 10 रुपये किंमत, हे बघा 10 रुपये किंमत. या 10 रुपये किमतीला मागणी किती झालेली आहे, 1 किलोची मागणी झालेली आहे. त्यानंतर किंमत घटली. किंमत घटल्यानंतर काय झालेलं आहे, 8 रुपये किंमत झालेली आहे. मागणी 2 किलो झालेली आहे. बघा, 2 किलो मागणी. 6 रुपये किंमत झाली आहे. या 6 रुपये किलोला बघा 3 किलोची मागणी झाली. वस्तूची किंमत 4 रुपये झाली, मागणी 4 किलोने वाढली. 4 किलो मागणी झाली आणि वस्तूची किंमत सर्वात कमी म्हणजे 2 किलो झाली, 2 रुपये झाली आणि मागणी 5 किलो झाली. बघा, हे जे पॉइंट आहे, अग्रटोक आहे, याचं अग्रटोकाला जर आपण जर अशा पद्धतीने जर रेषा काढली तर हा म वक्र जो आहे हा म वक्र मागणी वक्र निघतो. वैयक्तिक मागणी वक्र काय झालेला आहे, वैयक्तिक मागणी वक्र झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला आकृतीच्या माध्यमातून काय करता येतं, वैयक्तिक मागणी समजून सांगता येतं किंवा वैयक्तिक मागणी आपल्याला दाखवता येतं. आता आकृती 3.1 आपल्याला अक्षवस्तूच्या मागणीच्या बाबतीमध्ये म्हणजे आहे ती म्हणजे क्ष अक्षावर वस्तूची मागणी स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे. क्ष अक्षावर वस्तूची मागणी दाखवलेली आहे. क्ष अक्षावर वस्तूची मागणी दाखवलेली आहे आणि य अक्षावर वस्तूची किंमत दाखवलेली आहे. एवढं समजलं असेल.
किंमत व मागणी यातला व्यस्त संबंध दाखवणारा म हा वक्र आपल्याला दिसून येतो. हा म वक्र, हा म आणि इकडे वर वक्र जो आहे हा म वक्र आपल्याला दिसून येतो. लिहायचा आहे, हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा जो वक्र आहे हा वक्र कसा झालेला आहे, हा वक्र आपल्याला डावीकडून उजवीकडे असा खाली सरकत येणारा आहे, हा म वक्र. इथे क्ष, इथे य, इथे शून्य. हा वक्र कसा आहे, डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणार आहे. कारण वस्तूची किंमत जसजशी घटते तसतशी काय होत असते, वस्तूची मागणी वाढते. जशी वस्तूची किंमत वाढते तसतशी मागणी घटते. आणि म्हणून हा जो वक्र आहे हा वक्र आपल्याला दिसून येतो. हे बघा, चित्र बघा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे की हा विक्रेता दाखविलेला आहे, हा विक्रेता आहे आणि हे उपभोक्ता आहे. वस्तूची मागणी करत आहे आणि त्या माध्यमातून ती पहिले वस्तूची किंमत विचारेल आणि किंमत विचारल्यानंतर मग वस्तूची किंमत काय जास्त जर असेल तर ती या ज्या वस्तू असतात या वस्तूची काय करेल, मागणी जी आहे ती मागणी, किंमत कमी असेल तर मागणी जास्त करेल, जास्त नगदसंख्या विकत घेईल. आणि जर समजा किंमत जर जास्त असेल तर वस्तूची नगदसंख्या कमी खरेदी केली जाईल. तर अशा पद्धतीने वैयक्तिक मागणी पत्रक किंवा मागणी आपल्याला अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट करता येते. त्यानंतर मागणीचा दुसरा भाग बघायचा आहे, तो म्हणजे बाजार मागणी पत्रक. जसं वैयक्तिक बाजार मागणी पत्रक आपण पाहिलं, वैयक्तिक बाजार मागणी नाही, वैयक्तिक मागणी पत्रक आपण पाहिलं, त्याचप्रमाणे बाजार मागणी पत्रक सुद्धा काढता येतं. आता बाजार मागणी पत्रक म्हणजे काय, तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी किंवा ग्राहकांनी केलेली मागणी आहे. सर्व उपभोक्ते किंवा ग्राहक यांनी केलेली मागणी विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगदसंख्या खरेदी करतात हे या बाजार मागणी पत्रकावरून दाखविलं जातं. आणि त्या पत्रकाला काय म्हटलं जातं, बाजार मागणी पत्रक असं म्हटलं जातं. हे जे बाजार मागणी पत्रक आहे, हे बाजार मागणी पत्रक काय दाखवितं, अनेक जे उपभोक्ते आहे किंवा जे ग्राहक आहे या ग्राहकांच्या मागणीची प्रवृत्ती दाखवते. हे मागणी पत्रक सर्व ग्राहकांनी विविध किमतीला मागणीच्या रकण्याची आडवी बेरीज करून प्राप्त करता येते. त्याची जी बेरीज, आता यानंतर आपल्याला बाजार मागणी पत्रक बघायचं. ज्या पद्धतीने आपण वैयक्तिक मागणी पत्रक पाहिलं तसंच वेगवेगळ्या वैयक्तिक मागणी पत्रकाची मागणीची बेरीज जर आपण केली, वेगवेगळ्या ग्राहकांच्या मागणीची जर बेरीज जर आपण केली तर त्याला आपल्याला काय, बाजार मागणी पत्रक आपल्याला म्हणता येतं. बघा, या ठिकाणी बाजार मागणी पत्रक दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे, बाजार मागणी पत्रक दाखवलेलं आहे. बघा, तक्ता क्रमांक 3.2. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे जे पत्रक आहे ते पत्रक तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा काढून घेऊ शकता. यामध्ये सुद्धा या पत्रकामध्ये काय दाखवलेला, क्ष वस्तूची मागणी दाखवलेली आहे, क्ष वस्तूची किंमत दाखवलेली आहे, त्यानंतर यामध्ये मागणी दाखवलेली आहे, अनेक ग्राहकांची मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे. यामध्ये 3 ग्राहकांचा विचार केलेला आहे, अ ग्राहक, ब ग्राहक आणि क ग्राहक. एक म्हणजे अ ग्राहकाची वैयक्तिक मागणी, ब ग्राहकाची वैयक्तिक मागणी आणि क ग्राहकाची वैयक्तिक मागणी. याची जर समजा आपण बेरीज केली
म्हणजे अ ब क ची जेव्हा बेरीज करतो तेव्हा ती जी मागणी असते ती मागणी काय असते? बाजार मागणी असते. कोणती मागणी असते? बाजार मागणी असते. म्हणजे याची बेरीज आपण केल्यानंतर कोणती? बघा, ही जी बेरीज आहे ही बेरीज जर आपण अ ब क ची बेरीज केली तर आपल्याला जी मागणी मिळते ती मागणी बाजार मागणी असते. बघा, 10 रुपये किलोला काय आहे? 10 रुपये किलोला सॉरी 10 रुपये एका क्ष वस्तूची किंमत आहे. त्या वस्तूला काय, त्या किमतीला अग्राहक 5 किलो नगांची खरेदी करतो, मागणी करतो. दुसरा ब ग्राहक 10 किलो नगांची मागणी करतो आणि क ग्राहक 15 नगांची मागणी करतो. बघा काय आहे? 10 किलो किमतीला अ ग्राहक 5 नगांची मागणी करतो, ब ग्राहक 10 नगांची मागणी करतो आणि क ग्राहक 15 नगांची मागणी करतो. याची जर आपण जर बेरीज केली, अ ब आणि क ची बेरीज जर केली, 15 10 25 25 आणि 5 30. बघा या ठिकाणी बाजार मागणी 30 आली. किंवा उलट आपण विचार करू, उलट बेरीज करू. अ नगांची अ ग्राहकाची मागणी 5 आहे. 5 अधिक 10 15 आणि 15 आणि 15 30. बाजार मागणी किती आहे? 10 रुपये किलोला किंवा 10 रुपये किमतीला, किलोला नाही किमतीला, 10 रुपये किमतीला किती मागणी आहे? 30 किलोची मागणी बाजार मागणी आहे. त्यानंतर त्याच वस्तूची किंमत कमी झाली, 8 रुपये झाली. 8 रुपये झाल्याबरोबर काय झालं? अ या ग्राहकाची मागणीत वाढ होईल. कमी झालेल्या किमतीला ग्राहक काय करतो? मागणी वाढवतो. 5 वरून 10 किलोची मागणी करेल. ब ग्राहक 15 नगांची मागणी करेल. 10 वरून 15 नगांची मागणी करेल, किलोची मागणी करेल. त्यानंतर क ग्राहक 15 वरून 20 किलोची मागणी करेल. आता याची जर बेरीज आपण जर केली तर ही बाजार मागणी येईल 10 अधिक 15 अधिक 20 बरोबर 45. होते ना 45? तर 45 किलोची मागणी. त्यानंतर पुन्हा 6 रुपये पर्यंत किंमत कमी झाली. बाजारातील अ ग्राहक 15 नगांची 15 किलोने किंमत वाढेल, 15 किलोची मागणी करेल. ब ग्राहक 20 किलोची मागणी करेल आणि क ग्राहक 25 किलोची मागणी करेल. 15 अधिक 20 अधिक 25 बरोबर 60. 15 आणि 20 35, 35 आणि 20 35 आणि 25 किती झाले? 60. पुन्हा किंमत घटली, 4 रुपये किंमत झाली. 4 रुपये किंमत झाल्याबरोबर काय झाली? अ ग्राहक 20 किलोची मागणी करेल, ब ग्राहक 25 किलोची मागणी करेल आणि क ग्राहक 30 किलोची मागणी करेल. बाजाराची जी मागणी आहे ती मागणी किती झाली? 75 झाली. किती झाली? 75 झाली. तर अशा पद्धतीने जसजशी किंमत बाजारपेठेमध्ये काय होते? कमी होते, तसतशी मागणी काय होतं? वाढते. मागणीत वाढ होताना दिसून येते, मागणी वाढते. जर समजा पुन्हा जर किंमत जर समजा कमी झाली, 2 रुपयापर्यंत किंमत जर कमी झाली तर अ ग्राहक 25 किलोची मागणी करेल, ब ग्राहक 30 किलोची मागणी करेल आणि क ग्राहक 35 किलोची मागणी करेल. अशा पद्धतीने बाजारामध्ये एकूण 90 किलोची मागणी तयार होईल. म्हणजे या तीनही ग्राहकांनी केलेली मागणी याची जी बेरीज आहे ही बेरीज काय आहे? 90 आहे. म्हणून मागणी किती आहे? किती आहे? 90 आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची जी बेरीज आहे ती बेरीज या ठिकाणी करून बाजाराचं मागणी कोष्टक जे आहे हे स्पष्ट करता येतं. आता हे बाजाराचं मागणी कोष्टक स्पष्ट करताना पुन्हा एकदा बघा, हे बाजाराचं मागणी कोष्टक स्पष्ट करताना बाजारामध्ये अनेक ग्राहकांनी केलेल्या मागणीची बेरीज म्हणजे
बाजार मागणी हे आपल्याला सांगता येईल. आणि ते कोष्टकामध्ये जेव्हा आपण दाखवतो तेव्हा आपल्याला काय म्हणता येतं की त्याला बाजार मागणी कोष्टक असं म्हणता येतं किंवा म्हणू शकतो. आता वरील कोष्टकामध्ये काय अ, ब आणि क या 3 उपभोक्त्यांनी क्ष वस्तूची केलेली मागणी आपल्याला वरील कोष्टकामध्ये दाखवलेली आहे. विविध किमतींना केलेली खरेदी आपल्याला कोष्टकावरून दिसून येते आणि यावरून असं दिसून येतं की अधिक किमतीला कमी नगसंख्य खरेदी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. अशा प्रकारे किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध दिसून येतो. व्यस्त संबंध म्हणजे विरुद्ध संबंध दिसून येतो. काय दिसून येतो? विरुद्ध संबंध आपल्याला स्पष्ट करता येतो. विरुद्ध संबंध आपल्याला दिसून येतो. तर हे आपलं बाजार मागणी पत्रक झालं. त्यानंतर आपल्याला बाजार मागणी वक्र पाहायचं आहे. आलेखाच्या माध्यमातून सुद्धा बाजार मागणी वक्र आपल्याला सांगता येते, दाखवता येते. बघा या आकृतीमध्ये 0 य अक्षावर 0 य अक्ष हा जो आहे हा अक्ष 0 अक्ष आहे आणि हा अक्ष 0 क्ष अक्ष आहे. 0 य अक्षावर किंमत दाखवलेली आहे, 0 क्ष अक्षावर मागणी दाखवलेली आहे आणि ती किती कशामध्ये दाखवलेली आहे? किलोग्रॅममध्ये दाखवलेली आहे. बघा वरच्या कोष्टकावरून आपण जो बाजाराचं जे शेवटचं कोष्टक अ, ब आणि क आणि उजव्या हातावरचं जे कोष्टक होतं हे जे कोष्टक आहे या कोष्टकामध्ये आपल्याला काय सांगता येतं की बाजार मागणी जी आहे ही बाजार मागणी ही आहे. ही बाजार मागणी आपल्याला आकृतीच्या माध्यमातून किंवा आलेखाच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येते. बघा ही आकृती आहे. वैयक्तिक मागणी सारखीच ही मागणी आपल्याला दिसून येते किंवा वक्र आपल्याला दिसून येतो. हा बाजार मागणी वक्र जो आहे हा आपल्याला खाली सरकत येणारा दिसून येतो. डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणारा दिसून येतो. जसं वस्तूची जी किंमत आहे ही किंमत जसजशी काय होते घटते. वस्तूची किंमत जसजशी कमी होते किंवा वाढते, असं म्हणा की घटते किंवा वाढते, तसतसे काय होते मागणीमध्ये जर समजा घटत असेल तर मागणी वाढते. काय होते? मागणी वाढते. आणि वाढत असेल तर मागणी घटते. मागणीत घट होत असते. तर अशा पद्धतीने ही आकृती आपल्याला स्पष्ट करता येतं. बघा याचं स्पष्टीकरण. 0 य अक्षावर वस्तूची किंमत दाखवलेली आहे, 0 क्ष अक्षावर मागणी किलोग्रॅममध्ये दाखवलेली आहे. वस्तूची किंमत 10 रुपये असताना, किती असताना? वस्तूची किंमत 10 रुपये असताना जी मागणी आहे ही मागणी काय होते? बघा या ठिकाणी खाली जर समजा हा पुस्तकातलं कोष्टक जर पाहिलं तुम्ही तर 20 किलोची मागणी, 25 किलोची मागणी आपल्याला दिसून येते. म्हणजेच ही जी मागणी आहे ती मागणी आपल्याला काय दिसून येते? 30 किलोची मागणी दिसून येते. म्हणजे 10 रुपये किंमत असताना मागणी 30 किलोची आहे. 10 रुपयावरून 8 रुपये किंमत उतरली की मागणी आपल्याला दिसून येते 45 किलोची मागणी दिसून येते. त्यानंतर 6 रुपये किंमत झाली, बाजारात मागणी 60 किलोची दिसून येते. 4 रुपये किंमत झाली, बाजारात मागणी 75 किलोची झालेली दिसून येते. आणि 2 रुपये किंमत झाली तर बाजारात 90 किलोची मागणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वस्तूची किंमत जसजशी घटते तसतशी मागणी वाढताना दिसून येतं. या उलट परिस्थितीमध्ये आपल्याला वस्तूची किंमत जर 2 रुपयावरून 4 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 10 रुपये अशा पद्धतीने जसजशी वाढत जाते तसतशी बाजाराची मागणी 90 किलोवरून 75 रुपये, 60 रुपये, 45 रुपये, 30 रुपये अशा पद्धतीने 30 किलो अशा पद्धतीची मागणी काय होते? घटते. म्हणजे किलोमध्ये मागणी आपण सांगत असताना किंमत वाढली की मागणी घटते,
आणि किंमत जर घटली तर मागणी घटते. हे आपण वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणीच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. सोबतच वैयक्तिक कोष्टक किंवा पत्रक, बाजारपत्रक याही बाबतीमध्ये समजून घेतलेलं आहे. आणि वैयक्तिक कोष्टकाबरोबरच काय केलेलं आहे की आकृतीच्या माध्यमातून सुद्धा समजून घेतलेलं आहे. वैयक्तिक मागणीची आकृती पाहिलेली आहे, बाजार मागणीची आकृती सुद्धा पाहिलेली आहे. 3.3 ही जी आकृती आहे ही आकृती बाजार मागणीची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा दिसून येतं. तर अशा पद्धतीने बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणी हे आपण म्हणजे अभ्यासलेलं आपल्याला दिसून येईल. आता बाजार मागणीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक थोडंसं चित्र बघायचं आहे. हे चित्र बघा. या चित्रामध्ये काय दिसेल? आदलं चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे? म्हणजे विक्रेता 1 दाखवलेला होता. काय दाखवलेला होता? विक्रेता 1 होता. पण विकत घेणारा उपभोक्ता किंवा ग्राहक सुद्धा 1 होता आदल्या चित्रामध्ये. इथे बघा, हा विक्रेता आहे आणि या सर्व जे म्हणजे हे जे सर्व आहे हे सर्व काय आहे? म्हणजे इथून जर आपण पाहिलं हे सर्व काय आहे? ग्राहक आहे. बाजारपेठेमध्ये अनेक ग्राहक येत असतात म्हणून अनेकांनी केलेली मागणी ही बाजार मागणी असते आणि एका व्यक्तीने केलेली मागणी ही वैयक्तिक मागणी असते. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की मागणीची संकल्पना स्पष्ट करू शकतो. आता तुमचं कुटुंब आहे, त्या कुटुंब म्हणजे मागवीत असलेल्या विविध वस्तूंच्या मागणीचा मासिक तक्ता आपल्याला तयार करून बघायचा आहे. आपण आपल्या आठवडी बाजारामध्ये आपण जे एक दिवस म्हणजे आठवडी बाजारामध्ये तुम्ही जे फळे वगैरे घ्यायला जाता, भाज्या विकत घ्यायला जात असता किंवा आठवड्यामध्ये औषधं विकत आपण घेतो, तर कोणकोणते औषधं विकत घेतो याविषयीचा तुम्हाला थोडासा एक तक्ता तयार करायचा आहे. बघा करून, काय हरकत नाही. तर आज आपण आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये या इथपर्यंतच आपण बघू. पुढील तासिकेमध्ये पुन्हा भेटू आणि बघत राहा. यूट्यूबवर माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा. बघत राहा. धन्यवाद.